तू आता किती धडपड कर इंद्रा, तुला माझं होण्यापासून तू स्वतःही थांबवू शकणार नाहीस. बोल उर्मिला. हॅलो आई, अगं तू केलेला नवस आत्ताच आम्ही पूर्ण केला. हो. काय आई? अगं गाडी येतच असेल आता, पण तू एवढ्या वेळ उभी नको राहू. चल आपण थोड्या वेळ बाहेर बसूया. हो, मी आईशी बोलते आणि लगेच येते. ये. उर्मिला, विक्रांत बोलतोय मी. तुला आईला फोन करायचा होता का? मला माहितीये, मी तुझ्याशीच बोलतीये. मग आई आई काय लावलंस तू? ते सगळं मी तुला नंतर सांगते. आधी सांग, त्या इंद्राला संपवलंस ना? ऐक, आपल्याला त्याला संपवायची आता काहीच गरज नाहीये. तो त्याच्या कर्मानेच मरणार आहे. म्हणजे काय बडबडतोयस तू हे? उर्मिला, माझ्या हाताला मोठं कबाड लागलंय. कोड्यात बोलू नकोस. जे काही ते स्पष्ट बोल, मला कळेल असं बोल ना प्लीज. ठरल्याप्रमाणे मी घरी त्याला संपवायला गेलो होतो, पण गेस व्हॉट, मला तिथे कोण दिसलं असेल? तनिषा. काय काय तनिषा? हो. अरे पण ती काय करत होती तिथे? हे बघ, ती तिथे काय करत होती माहित नाही, पण त्या दोघांना मी अशा अवस्थेत बघितलंय ना, हे जर का तुला सांगितलं तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. म्हणजे इंद्रा आणि तनिषाला मी रोमॅन्स करताना बघितलंय. काय बोलतोयस तू हे? हे कसं शक्य आहे? जे अशक्य आहे ना, ते शक्य करून दाखवलं इंद्राने. गेस व्हॉट, हे सगळं मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय. अरे पण तू त्या इंद्राला संपवलं का नाहीस अजून? तू बेअक्कल का ग उर्मिला? मी जर का इंद्राला संपवलं असतं तर तो एकटा मेला असता. राणीचं काय? पण हे सगळं जेव्हा राणीला कळेल तेव्हा दोघंही मरतील. आणि या दोघांना ना असं तडफडताना बघण्यात का आनंदाना दुसरं कशातच नाहीये. करेक्ट बोलतोस विक्रांत तू. इंद्राला मारण्यापेक्षा तुझा हा प्लॅन मस्त आहे. बघ ना, इंद्राचं अफेअर ते इंद्रासमोर आणि घरच्यांसमोर जर उघडकीस आलं ना, तर सगळेजण तुटतील, उद्ध्वस्त होतील, सगळेजण क्षणोक्षणी मरतील. आणि त्यांना असं मरताना बघून आपल्याला खूप मजा येईल. आता तू तिकडून आलीस की आधी मला भेट. हो. मग आपण मस्त सेलिब्रेशन करू. यस, सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आपण लवकर भेटूया. चल बाय. बाय. उर्मिला, अगं ये ना बाहेर. हो, आलेच आई. राणी, खूप प्रेम आहे ना तुझं इंद्रावरती? पण इंद्राचं हे अफेअर तुला कळल्यानंतर तुझी काय अवस्था होईल त्या कल्पनेनेच मला खूप आनंद होतोय. काय होईल तुझं, तुझा इंद्रा, तुझा संसार, तुम्ही दोघं.